बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आजचा हा ब्लॉग आहे. मी गेले होते मंदिरात स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त. बघा हे छोटीशी माऊली किती छान असं गोंधळ करत आहेत, म्हणजे भक्ती करत आहेत स्वामी समर्थ महाराजांची. हे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. त्या मंदिरात छान अशी मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची, आणि तिथं एवढी गर्दी असते ना की लोक प्रत्येक दिवशी महाराजांचं इथं छानपैकी रांगोळी काढलेली आहे. प्रकट दिनानिमित्त मंदिर खूप छान सजवलं गेलेलं होतं आणि आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. दर्शनासाठी खूप गर्दी होती, तिथं रांग पण लागलेली होती, पण आम्ही थोडंसं वेट केल्यानंतर आम्हाला दर्शन पण भेटलं. दर्शनानंतर तिथं प्रसादाची पण व्यवस्था केलेली होती, पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता थांबण्यासाठी. हे बघा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हे छोटे छोटे स्वामी समर्थ महाराजांचे भक्त किती छान प्रदर्शन करत आहेत. म्हणजे त्यांच्या मनात आत्तापासूनच स्वामी समर्थ महाराजांविषयी पूर्ण भक्ती निर्माण केली जात आहे. त्यांना असं शिकवलं जात आहे की स्वामी समर्थ महाराजांची भक्ती ही आयुष्यभर सरून न उरणारी पोटगी तुमच्यासाठी आहे. बघा किती छान असं त्यांना, म्हणजे छान प्रकारे त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जात आहे. आणि ते क्यूटसे असे खूप छान शाळेतले विद्यार्थी होते. त्यांना बघा किती छान असं ते म्हणजे समर्थन करत आहेत, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत आहेत. तिथं स्वामी समर्थ महाराजांची पालखी पण होती. ती पालखी पण खूप छान अशी सजवली गेली होती, आणि रस्त्याने जात असताना, पालखी निघत असताना प्रत्येकजण वाटेवर थांबून स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी ज्यांनी घेतली होती त्यांचे पाय धुवून त्यांचं स्वागत करत होते, आणि पालखीचं स्वागत पण करत होते. पालखीचं दर्शन खूप जण घेत होते. आजूबाजूचे लोक बघा किती, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांवर किती भक्ती आहे त्यांची. आजूबाजूचे लोकसुद्धा दर्शन घेण्यासाठी लांबून येत होते. हे बघा स्वामी समर्थ महाराजांची पालखी पूर्ण मंदिरापर्यंत येत आहे. ही बघा पालखी स्वामी समर्थ महाराजांची, आणि भरपूर स्वामी समर्थ. मग पालखीनंतर काही स्वामी भक्तांनी हा मस्त असा पोवाडा गायला.